सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्त प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना आपण देवाचं धन्यवाद देऊया, त्याची स्तुती त्याची आराधना करूया. प्रियजनांना सुंदरसं वचन मला मिळालेलं आहे. आपण जुन्या करारात जाऊया. यिर्मया याचा 29वा अध्याय आणि सुंदरसं वचन आहे 11वं वचन. हा परमेश्वर म्हणतो आणि ते इंग्लिशमध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे. प्रियजनांनो, NKJV बायबल ज्यांच्याकडे आहे, NKJV हा जो इंग्लिशचा बायबल आहे तो खूप सुंदर बायबल आहे आणि त्याच्यामध्ये एकदम सुंदर लिहिलेलं आहे. प्रियजनांनो, ते मी इथं लिहिलेलं आहे बघा. फॉर आय नो द प्लॅन्स. फॉर आय नो द प्लॅन्स त्याचा अर्थ काय? मला तुमच्यासाठी योजना आहे. तुमच्यासाठी माझी योजना आहे. प्लॅन म्हणजे आपण प्लॅनिंग करतो ना कोणत्या पण गोष्टी. तर परमेश्वर आपल्याला बघून म्हणत आहे की मला तुमच्यासाठी योजना आहे, तुमच्यासाठी प्लॅन आहे माझ्याकडे. तर तो कोणता प्लॅन? आय हॅव फॉर यू. फॉर आय नो द प्लॅन्स. परमेश्वराला माहित आहे आपल्यासाठी काय योजना आहे. तर ते काय आहे बघा. फॉर आय नो द प्लॅन्स आय हॅव फॉर यू डिक्लेअर्स द लॉर्ड. डिक्लेअर्स म्हणजे घोषणा करतो परमेश्वर. घोषणा कर. डिक्लेअर म्हणजे घोषणा करणे. घोषणा करतो की तुमच्यासाठी माझ्याकडे प्लॅन आहे. कोणते प्लॅन? प्लॅन्स नॉट टू हार्म यू. तुमच्या अनिष्टासाठी नाही. मराठीमध्ये अनिष्ट म्हणतात. तुमच्या अनिष्टासाठी नाही, तुमच्या अहितासाठी नाही. तुमचं अहित काय व्हावं यासाठी प्लॅन नाहीये. सगळे घाबरतात ना, अरे बापरे आपलं काही आता प्लॅनिंग म्हटलं परमेश्वर, तर कशासाठी प्लॅनिंग, काय करायसाठी प्लॅनिंग आहे? तर ते प्लॅनिंग काय आहे ते आपण बघूया आज. प्लॅन्स नॉट टू हार्म यू. अनिष्ट करण्यासाठी नाही. फर्स्ट नंबर. त्याच्या आधी पण पहिला नंबर कोणता आहे की परमेश्वराला माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रत्येकासाठी योजना आहे त्याच्याकडं. ते त्याला माहिती आहे बघा. आणि ते तो आज डिक्लेअर करत आहे. कोणती योजना आहे बघा. प्लॅन्स नॉट टू हार्म यू. फर्स्ट, आपल्याला हार्म नाही करायचं. आपल्या कोणत्याही गोष्टीला, आपल्या परिवाराला, आपल्या लेकराला कधीच अनिष्ट होणार नाही त्यांचं. पहिलं वचन. दुसरा प्लॅन काय आहे? प्लॅन्स टू प्रॉस्पर यू. प्लॅन्स टू प्रॉस्पर यू त्याचा अर्थ काय? तुम्हाला उन्नती करण्यासाठी, तुमची प्रगती करण्यासाठी. उन्नती प्रगती कोणाला आवडत नाही प्रियजनांनो? बघा किती महान परमेश्वर आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. त्याच्याकडं किती महान योजना आहे की तो आपल्या अहितासाठी नाही तर आपल्या हितासाठी त्याच्याकडे योजना आहे. आपल्या उन्नतीसाठी त्याच्याकडे योजना आहे. आणि प्लॅन्स टू गिव्ह होप. होप म्हणजे काय? आशा. तुम्हाला आशा देणार. आणि अँड अ फ्युचर. एक सुंदरसं भविष्य. प्रियजनांनो, हे सर्व परमेश्वराने, ही आशा, भविष्य, हे दोन्ही पण आपल्याला कुठून मिळणार आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. हे सर्व होप आणि फ्युचर म्हणजे काय प्रियजनांनो? भविष्य. हे कुठून मिळणार आहे? केवळ प्रभू येशूच्या चरणाजवळ. इकडे जेव्हा आपण येऊ तेव्हा आपल्याला सर्वात जे चांगलं आहे, जे सर्वात श्रेष्ठ आहे, जे सर्वात उत्तम आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हे आपल्याला दिलेलं आहे. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने हे जे वचन दिलेलं आहे ते बघा कसं पूर्ण करत आहे तो. ते वचन हे आहे की तो आपल्याला आशा, तिने आशा दिली. केवढी मोठी आशा आहे. छोटी आशा आहे. छोटी गोष्ट आहे. कोणत्या तरी पार्टीला आपण जाणार आहे तर ती छोटी गोष्ट असते. पण ही तुम्हाला मला नेण्यासाठी देवादिदेव, खुदावर खुदा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येणार आहे. केवढी मोठी आशा. मेजरमेंट आहे का त्या आनंदाचा? नो मेजरमेंट. केवढी मोठी आशा, केवढं मोठं भविष्य की त्याच्या सानिध्यात मी आणि तुम्ही राहणार. सार्वकालिक जीवन तो आपल्याला देणार. केवढं मोठं हे भविष्य आहे प्रियजनांनो.
हे आशा, ही महान अशी आशा, ही महान अशी योजना स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने किती वर्षाआधी यर्मिया संदेश त्याच्याद्वारे त्यांनी दिलेलं वचन ते त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या महान अशा एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला पूर्ण केलेला आहे, पूर्ण करून दिलं आहे. एवढी मोठी आशा आपल्याला दिलेली आहे, एवढं मोठं भविष्य आपल्याला दिलेलं आहे, एवढी मोठी उन्नती, एवढं मोठं आपल्याला प्रगती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. प्रियजनांनो, आपण असे तसे नाही आहेत, ऑर्डिनरी पर्सन नाही आहे. ज्याला प्रभू येशू ख्रिस्त खरा कळालेला आहे तो असा म्हणणार नाही की मी किती गरीब आहे. ज्या पण परिस्थितीत तुम्ही आणि मी आहात त्याचा आनंद करा. कशामध्ये? प्रभूमध्ये. कारण प्रभू हा जिवंत देव आहे. तुमचा माझा देव हा खरा जिवंत देव आहे. खरा जिवंत देव, देवाची प्राप्ती मला आणि तुम्हाला झालेली आहे. प्रियजनांनो, याचा आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रियजनांनो, त्यांनी दिलेली महान अशी आशा, महान असा विश्वास आणि महान असं भविष्य, त्यामध्ये आपण जागृत राहायचं. 10 कुमाऱ्या होत्या. ते 10 कुमाऱ्या होत्या, बरोबर टोटल 10 होत्या. 5 शहाण्या कशाने झाल्या? प्रियजनांनो, त्यांनी हा विश्वासाचं, हे वचनाचं तेल त्यांच्या हृदयांतकरणात, वचन त्यांनी सामावून ठेवले. हृदयांतकरणात त्यांनी करून ठेवलं परमेश्वराचं एक एक वचन, की माझा परमेश्वर किती खरा आहे, माझा परमेश्वराचं वचन किती खरं आहे. जगातलं सर्व दुनिया नाही तशी होऊन जाणार, आकाश पृथ्वी टळून जाईल, पण माझ्या जिवंत देवाचं वचन काना मात्रा सुद्धा टळणार नाही. असा तो महान खरा जिवंत देवाची प्राप्ती मला आणि तुम्हाला झालेली आहे. प्रियजनांनो, तर आपण भिणार कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही अनिष्ट आपल्यासाठी कोणतेही संकट आले, किती मोठा गोलियतासारखा गोलियत जरी उभा राहिला तरी तुम्ही आणि मी घाबरणार का? प्रियजनांनो, अगदी नाही. नो 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 नो. प्रियजनांनो, तर आपण त्याचा मुकाबला करू इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. यावेळेस मला सुंदरसं गाणं जे मी रोज झोपण्याआधी ऐकते ते म्हणजे, यीशु ने हमें छुड़ाया है, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के चाल से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. अब हम न डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. शालोम, शांति और सलाम लाए आपके नाम, शालोम, शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. प्रियजनांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वर आपल्या संगती उभा आहे. आपले दुःख, संकट, त्रास किती जरी असले भारी, परंतु त्याच्याहून भारी आपला परमेश्वर आहे, हे विसरू नका. त्याच्याहून, त्या संकटाहून आपला परमेश्वर किती महान आहे आणि किती मोठा आहे हे तुम्ही विचार करा. माझ्या जीवनात देखील रोज संकट येतात आणि रोज परमेश्वर माझी मदत करतो आणि परमेश्वर मला पळवतो. प्रियजनांना, आज माझी जर तुम्ही हिस्ट्री वाचली तर मागील 2017ला माझे पाय, 2017ची गोष्ट आहे, 2017ला 2017ला माझे पाय असे झाले होते. दोन्ही पाय असे, म्हणजे कसे, ट्रायंगल
ट्रायंगल सारखा माझा शेप झाला होता पायांचा. त्यावेळेस मी फार दुःखी झाले. मला चालता नव्हतं येत. तर मी चालणार नाही तर जॉब कसं करणार आणि मग फॅमिली कसं रन करणार, आणि खूप मोठा प्रश्नचिन्ह होता. आणि जेव्हा आम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर लोक मोठे मोठे जे आहेत ऑर्थोपेडिक सर्जन लोक, ते म्हणे पूर्ण तुमचा दोन्ही घुटणे गेले म्हणे, साफ सगळं संपलं म्हणे. कार्टिलेज एकदम तुमचं हे झालेलं आहे, सगळं संपलंय म्हणे. त्याचं कार्टिलेजचं टिश्यू असतात ना ते संपले म्हणे. ऑइल जे सायनोइड फ्लुइड आहे, सायनोइड फ्लुइड तो अगदी संपलेला आहे म्हणे. आता तुम्ही कसं चालणार म्हणे, जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला दोन्ही घुटण्यांचं ऑपरेशन करावं लागेल. तर माझी मम्मी खूप घाबरली. म्हणजे बापरे म्हणे, एवढ्या लहान वयामध्ये तिचं जर ऑपरेशन झालं तर कसं होणार, आणि मुलाचं कसं होणार, छोटं बाळ आहे, काय होणार, मोठा प्रश्नचिन्ह होता. त्याचा माझा जो मोठा भाऊ आहे त्याने माझ्यासाठी खूप प्रार्थना केली. अपोस्तल संजय शास्त्रींनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केली प्रियजनांनो. आणि त्यांनी ती प्रार्थना केली, त्या रडून केलेल्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने दिले. किती मोठं संकट होतं प्रियजनांनो, खूप कठीण तो प्रसंग होता आम्हावरती. तो त्या कठीण प्रसंगात मी 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 सुद्धा घाबरली की आता काय होणार माझं. मोठा प्रश्नचिन्ह होता माझ्या जीवनामध्ये. तेव्हा आम्हाला रात्रीचे 12 वाजताचा टाईम, 12 साडेबारा असते, आम्ही हा दवाखाना तो दवाखाना फिरत होतो. फार फार तो संकटाचा समय होता आमच्यावर. परंतु ते संकट जरी मोठं होतं, परंतु त्या संकट एवढं मोठं आहे हे ना, एवढं मोठं, त्यातच पूर्ण हात उंच करा, एवढं मोठं संकट, पण त्याच्यावर उंच आपला परमेश्वर किती मोठा आहे. त्यांनी त्या संकटातून मला पार केले. आणि त्याच्या प्रेषिताची, संजय शास्त्री प्रेषिताची प्रार्थना ऐकली आणि मला पाय माझे बरे केले प्रियजनांनो. आणि आता मी तुम्हाला अजून एक गवाही आहे माझी याच्यामध्ये, की मी कॉलेजमध्ये खूप पळायचे, इतकी फास्ट चालायचे. आमच्या घरापासून आमचं कॉलेज अर्धा तासचं रन आहे, अर्धा तास चालायला जायचं, चालत जायचे. पण मी चालायचे ना तर मला रिक्षावाले लोक काय म्हणायचे, अरे बापरे म्हणे, ये तो डेक्कन क्यून का जसं चलतंय म्हणे. आणि त्याच्यानंतर मग मला काय त्रास सुरू झाला, मग हा पायांचा त्रास सुरू झाला. पाय सुजाचे, मग मी पाय वर करून झोपायचे. खूप मला 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 खूप त्रास झाला कॉलेजच्या नंतर. आणि मग नर्सिंग ट्रेनिंगला गेले तर मग माझे पाय खूप दुखायचे. मी खूप चिडचिड व्हायचे प्रियजनांनो. मी खूप एकदम म्हणतो ना माणूस एकदम खूप चिडून जातो, ते तसं झालं होतं. मग इरिटेट झालेले खूप, की बापरे इतक्या लहान वयात हा असा त्रास कसं काय, कसं माझी जिंदगी जगणार मी. प्रियजनांनो, अशा कठीण आणि बिकट परिस्थितीमध्ये असताना, आणि जेव्हा मी इथं साबू सिद्दीकीमध्ये मी जॉईन केलं, आणि त्याचे किती 6 का 7 महिन्याच्या नंतर मला पुन्हा एकदा ऑर्थोपेडिक सर्जनने सांगितलं, तुमचे पाय म्हणे आता फक्त 2 वर्ष तुम्ही चालाल, 2 वर्षानंतर तुम्ही चालणार नाही, तुमचे घुटणे पूर्ण संपले म्हणे. नवीन तुम्हाला नी रिप्लेसमेंट, टोटल बोथ नी रिप्लेसमेंट तुम्हाला करावं लागेल. तर मी खूप टेन्शनमध्ये आलेले. पण मी त्यावेळेस विश्वास धरला, ज्या परमेश्वराने मला त्यावेळेस 2017ला असे पाय घालते, त्यांनी मला बरं केलं ना, तोच जिवंत देव मला आजही बरं करणार. आणि त्यांनी मला बरे केले प्रियजनांनो. ही मोठी गवाही आहे. आणि आणखीन एक गवाही मी तुम्हाला देऊ इच्छिते, की माझ्या पोटामध्ये एक एवढा कोणता तरी असा छोटा सिस्ट म्हणतात ना, तो गोळा आला. मी सोनोग्राफी फर्स्ट काढली. त्याच्यानंतर मला सोनोग्राफीत माहीत झालं, तर मला इतकं चीड आली की अरे बापरे म्हटलं. कपडे धुताना मला असं करते, वर खाली करताना खूप दुखायचं, मला खूप दुखायचं, असं दुखायचं. मी म्हटलं, प्रेषित संजय शास्त्री माझा जो मोठा भाऊ आहे, तो मला म्हणे, रोजमेरी मी टोटल गोळ्या औषधं बंद केली. मी गोळी नाही खात, मी औषध पित नाही, मी सर्व बंद केलं इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. मग मी विचार करायला लागले, माझा भाऊ, माझा रक्त हाडामासाचा एकुलता एक भाऊ मोठा, तर तो जर असा करू शकतो,
तर मी पण आजपासून गोळ्या औषधी टोटल बंद इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट। आणि प्रियजनांनो, हे मला आणखीन आनंद वाटतं ते सांगायला की परमेश्वराने माझा जो पोटाचा गोळा होता त्यावरती माझा जो मुलगा आहे एकुलता आहे सॅमसन, त्याला मी सांगितलं तू प्रार्थना कर बेटा, फक्त प्रार्थना बस। त्यांनी रोज प्रार्थना केली आणि आता प्रियजनांनो मला एकदम तो गोळा टोटल गायब झालेला आहे। कुठं दुखत आहे नाही माहित, मी पोटाला आता बुक्की मारून पाहते त्या जागेवरती जिथं दुखायचं ना, अशी मारून पाहते, नाही दुखत, कंप्लीट बरं केलं इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट। नासोरी येशूच्या नावात परमेश्वराने मला बरे केले प्रियजनांनो। आणि मी पळत आहे, जे की मी 2017ला जेव्हा पायाचा त्रास झाला आणि जेव्हा कॉलेजला मी चालायचे पटापटा पटापटा फास्ट डेकेन क्वीन सारखं, तर मला आज परमेश्वर तसा चालवत आहे। ट्रेन मी पळत धरत आहे प्रियजनांनो, केवढी जाडी ढोली आहे मी, पण तरी पण मी ट्रेन पळत धरते, कारण परमेश्वराने मला बरे केले, त्याचं वचन त्यांनी पूर्ण केलं। जसं वचनात लिहिलेलं आहे, दावीद राजा म्हणतो, माझे तुझे पाय तो हरणीसारखे तरुण करणार। आणि गरुड कसा म्हातारा होतो आणि त्याचे पंख निघतात, तो जाऊन आपल्या झाडामध्ये लपून जातो म्हातारा झाला तर, आणि मग देवापा त्याला नवीन पंख देतो आणि तो नवीन भरारी मारतो। तसा परमेश्वराने त्याचं जे वचन आहे त्या गरुडासाठी ते माझ्यासाठी त्यांनी पूर्ण केले प्रियजनांनो। असा महान परमेश्वर आहे। एक एक वचन त्याचं जे आहे ना, ते आपण ते धरायचं, ते वचनाचा सन्मान करायचा, कारण परमेश्वर त्याच्या वचनाचा किती सन्मान करतो, तर त्याच्या वचनाचा आपल्याला तो जर किती सन्मान करतो तर त्याच्यापेक्षा आपल्याला किती सन्मान केला पाहिजे आणि त्याला धरून ठेवायचं त्या वचनाला। आज परमेश्वराने मला काय म्हटले, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही। किती संकट आले, किती पूर्ण देशभर आणि दुष्काळ पडला, पाऊस नाही पडला, दुष्काळ पडला, अन्नासाठी लोक रडा लागले, तरी त्या स्थितीत पण परमेश्वर मला जे माझ्यासाठी उत्तम आहे ते तो दिल्या वाचून राहणार नाही। का? कारण तो माझा खरा उत्तम मेंढपाळ आहे, तो माझा खरा उत्तम परमेश्वर आहे, ज्याला चांगला म्हणतात, ज्याला उत्तम म्हणतात, जो सर्वात श्रेष्ठ आहे, तो जिवंत परमेश्वर, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थवान परमेश्वर माझा जिवंत देव माझ्या संती आहे। त्याचं वचन आहे की तो सदोदित म्हणजे काय, नेहमीसाठी आपल्या मरेपर्यंत, श्वासाच्या अंतापर्यंत तो तुम्हाला मला सोडणार नाही, टाकणार नाही, विसरणार नाही। तर तुम्हाला मला काय केलं पाहिजे, त्याच्या चरणाजवळ येऊन लीन नम्र होऊन त्याच्या प्रीतीला सन्मान देणं, त्याच्या प्रार्थनेला सन्मान देणं, त्याच्या वचनाला सन्मान देणं आणि स्वतःला लीन आणि नम्र करणं, हे आपलं कार्य आहे प्रियजनांनो। याला म्हणतात खरं ख्रिस्ती विश्वासू लेकरं। आपण त्याच्यासाठी तयार व्हायचं, आपल्याला शान कुमारे व्हायचे प्रियजनांनो। हे सर्व समजण्यात आपला पवित्र त्रेक एक परमेश्वर तुम्हाला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो। आमेन।